दरम्यान अयोध्येमध्ये 22 जानेवारीला म्हणजे आज रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होतीये आणि असं असतानाच पंतप्रधान मोदींच्या हस्ते जटायू मंदिराची ही पूजा केली जाणार आहे। जटायूचं आणखी एक मंदिर कोल्लमच्या चट्टयममध्ये आहे, जिथं पंतप्रधान मोदींनी गेल्याच आठवड्यामध्ये भेट दिली होती आणि पूजा केली होती। पण महाराष्ट्रात सुद्धा जटायूचं एक मंदिर आहे, ते नाशिक जिल्ह्यातल्या टाकेतमध्ये। काय आहे त्याची आख्यायिका जाणून घेऊयात। सीतेचं हरण केल्यानंतर जटायूनं ज्या ठिकाणी रावणाला अडवलं ते ठिकाण म्हणजे नाशिक जिल्ह्यातलं टाकेत। सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी जटायूने रावणाशी युद्ध केलं, पण बलाढ्य रावणाने जटायूचे पंख छाटले। तहानेनं व्याकुळ झालेला जखमी जटायू राम नावाचा जप करत असताना त्याच्या आवाजाच्या दिशेनं राम आणि लक्ष्मण धावून आले। घायाळ जटायूला राम भेटल्यावर त्याने घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली। रामाने जटायूला पूर्ववत जीवदान देण्याचं ठरवलं, पण जटायूने रामाकडे मोक्ष मागितला आणि रामाच्या हातून तीर्थाचं पाणी पिण्याची विनंती केली। रामानेही मग आव्हानरूपी बाण सोडला आणि भारतातील सर्व तीर्थांना आमंत्रित केलं। त्याच तीर्थक्षेत्राला टाकेत असं नाव पडलं। आधी बरीचशी तीर्थ इथे एकत्र आली, काही तीर्थ उशिरानं आली। जटायूने त्या तीर्थाची धार पिऊन राम नामाचा जप करत प्राण सोडले। रामाने बाण मारून निर्माण झालेल्या तीर्थाची मोठी धार वर्षानुवर्ष तीनही ऋतूत इथे वाहते अशी आख्यायिका आहे। मनकामनेश्वर महादेव के नाम प्रसिद्ध स्थापना करके और एक बट के झाड़ में बाण मारे, वहाँ से जल निकलते हैं, एक कुंड में आए और इसके बाद में जटायू को जल पिलाते हैं। जटायू जल पीने के बाद में प्राण छोड़े। भगवान राम इनको समाधि स्थल दिए। ये जो मंदिर स्थल है ये समाधि है भगवान जटायू का। रामाने बाण मारल्याची आख्यायिका आहे, तिच्या पाऊल खुणा आजही टाकेतमध्ये दिसतात। बाण मारलेला खड्डा जमिनीपासून 15 मीटर खोलवर गेलेला दिसतो। त्या खड्ड्याच्या चहूबाजूंनी लहान लहान पाण्याच्या धारा जमिनीलगत येतात। त्यांची पुढे एक धार होऊन ती तीर्थकुंडात जाते। त्याच तीर्थकुंडात येऊन अनेक लोक आजही स्नान करतात। याच सर्व तीर्थांच्या पाण्याचा टाकेत गावासाठी पिण्याचं पाणी म्हणून वापर केला जातो। ज्यावेळेस जटायू पक्षाला पाणी पाजण्यात आलं त्यानंतर या ठिकाणी जटायू पक्षाची ही प्रतिमा बनवण्यात आलेली आहे। त्या प्रतिमेच्या ठिकाणी एक झाड होतं आणि त्या ठिकाणी जटायू पक्षाला अग्निडाग देण्यात आला। त्यामुळे या ठिकाणी जे काही अनन्यसाधारण महत्त्व या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये सर्व तीर्थ टाकेतचा उल्लेख हा रामायणामध्ये आढळतो। टाकेतचं अधोरेखित करण्यासारखं महत्त्व म्हणजे इथे जटायूचं मंदिर आहे। जटायूचं आणखीन एक मंदिर कोल्लममध्ये, जिथे पंतप्रधानांनी जाऊन पूजा केली। हे दुसरं मंदिर। या मंदिरात जटायू रामाच्या मांडीवर आपला प्राण सोडतोय, तर बाजूलाच लक्ष्मणही उभा आहे अशी मूर्ती आहे। आता तिसरं मंदिर अयोध्येत होतंय, त्यामुळे या ठिकाणाला पौराणिक महत्त्व आहे। मंदिराशेजारी शिवलिंग आहे, त्यावरील शाळुंखा पिंडीच्या 1.5 ते 2 फूट खाली आहे। तो शाळुंखा काढल्यास इच्छापूर्ती होते अशी भाविकांची श्रद्धा आहे। आजही इथे जिल्ह्यातील सर्वात मोठी महाशिवरात्री यात्रा 4 दिवस भरते। लोकशाही मराठी महाराष्ट्राच्या अशाच रामाच्या पाऊल खुणा तुमच्या समोर उलगडण्याचा प्रयत्न करत राहील। कोणतेही धार्मिक विधी असले तर ते महाराष्ट्रातून अनेक लोक हे सर्व तीर्थ टाकेत या ठिकाणी येत असतात। त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील सर्व तीर्थ टाकेत याची देखील रामायणामध्ये नोंद असल्याची बघायला मिळते। लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, सर्व तीर्थ टाकेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।